झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईने डोमेस्टिक क्रिकेटवर आपलं अधिराज्य कायम राखलं। मुंबई ही क्रिकेटची पंढरी मानली जाते। या सीझनमध्ये अंडर-16, अंडर-25 आणि रणजी ट्रॉफी अशा तिन्ही फॉर्मॅटमध्ये अजिंक्यपद पटकावत आपली बेंच स्ट्रेंथही मजबूत असल्याचं मुंबईने दाखवून दिलं। प्रत्येक मुंबईकर हा लोकलच्या वेळेप्रमाणेच क्रिकेट बाबतही अपडेट असतोच। लोकल आणि क्रिकेट हेच मुंबईचे प्राण। त्यामुळेच मुंबई म्हणजे क्रिकेट आणि क्रिकेट म्हणजेच मुंबई हे समीकरण आपल्याला कायम पाहायला मिळतं। एकेकाळी तर मुंबईची टीम म्हणजेच भारतीय टीम असायची। यावरूनच भारतीय क्रिकेटमध्ये मुंबईचं वर्चस्व सिद्ध होतं। मुंबईच्या टीमनेही या सीझनमध्येही 40वे रणजी ट्रॉफी अजिंक्यपद पटकावत डोमेस्टिक क्रिकेटवर आपलाच बोलबाला असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलं। या सीझनमध्ये मुंबईच्या ज्युनियर्स आणि सिनियर्स क्रिकेटपटूंनी याची सारी कसर भरून काढली। मुंबईच्या क्रिकेटचा इतिहास पाहता क्रिकेटवर कायमच मुंबईच्या टीमचा दबदबा दिसून आलाय। डोमेस्टिक क्रिकेटवर मुंबई राज, सलग 15 वेळा रणजी चॅम्पियन, 44 वेळा गाठली रणजी फायनल, 40 वेळा रणजी चॅम्पियन। मुंबईला 40 वेळा रणजी ट्रॉफी 24 वेगवेगळ्या कॅप्टन्सनी जिंकून दिली आहे। त्याचप्रमाणे 4 वेळा मुंबईच्या टीमला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलंय। लक्ष्मीदास जय यांनी मुंबईला पहिलं अजिंक्यपद मिळवून दिलं होतं। अजित वाडेकर यांनी तब्बल 4 वेळा रणजीचं अजिंक्यपद पटकावून दिलंय। सुनील गावस्कर, बापू नाडकर्णी, पॉली उमरीगर आणि माधव मंत्री यांच्या नेतृत्वाखाली मुंबईची टीम 3 वेळा चॅम्पियन ठरली आहे। मुंबईनं कायमच रणजी ट्रॉफीवर राज्य केलंय। या सीझनमध्येही याचीच पुनरावृत्ती आली आहे। त्यामुळे डोमेस्टिक क्रिकेटचे मुंबईच राजे आहेत असं म्हटलं तर काहीच वावगं ठरणार नाही। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।